शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपल्या हरभरा पिकाला पहिली फवारणी सध्या आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी चालू आहे आणि ही फवारणी आपण कुठली घ्यायला पाहिजे, कुठले कंटेंट त्यामुळे असायला पाहिजे यावर सविस्तर माहिती आपल्या YouTube चॅनलला त्या ठिकाणी अगोदरच आपण घेतलेली आहे आणि तेच घटक तेच कंटेंट मी स्वतः माझ्या शेतामध्ये त्या ठिकाणी फवारणीच्या द्वारे त्या ठिकाणी घेत आहे। सध्या हरभऱ्याची परिस्थिती पाहिली तर 25 दिवस आपल्या हरभऱ्याला जे आहे त्याला पूर्ण त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून पहिली फवारणी घेणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे। या पहिल्या फवारणीमध्ये प्रामुख्याने अळीनाशक म्हणून आपण क्लोरोपायरिफॉस हा घटक त्या ठिकाणी घेतलेला आहे 20% मध्ये। आपण कोणत्याही कंपनी उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता आणि क्लोरोपायरिफॉस हा घटक संपूर्ण प्रकारे अळ्यांचा ज्या सुरुवातीला लहान मोठ्या अळ्या असतात त्या अळ्यांचा उत्तम प्रकार नायनाट त्या ठिकाणी करते। तसेच जे आपल्या हरभरा पिकामध्ये आपला कटवर्म त्या ठिकाणी जाणवते किंवा काळी माशी किटकुलं जे आपल्या हरभऱ्याला त्रासदायक असतात त्यांचा सुद्धा उत्तम प्रकारे नायनाट जो आहे हा क्लोरोपायरिफॉस हा घटक जो आहे त्या ठिकाणी करते। हा आपण घेत आहे 40 ml प्रति 15 लिटर त्या ठिकाणी पंपासाठी। दुसरं महत्त्वाचं म्हणजे फंगिसाइड बुरशीनाशक। आपण 2-3 प्रकारचे बुरशीनाशक त्या ठिकाणी पाहिले होते आणि त्यातलंच एक बुरशीनाशक आपण घेत आहे ते म्हणजे रेडोमिल गोल्ड। यामध्ये दोन घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात प्रामुख्याने। एक म्हणजे मेटलॅक्झी हा सुद्धा चांगला घटक उत्तम प्रकारे घटक मर रोगावर त्या ठिकाणी काम करते आणि दुसरा घटक यामध्ये आहे तो म्हणजे मॅन्कोझेब। दोन घटकचं एकत्रित मिश्रण त्या ठिकाणी आहे हे आपण 25 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी याचा वापर त्या ठिकाणी करू शकता। यामध्ये प्रामुख्याने आपल्या लहान लहान पॉकेट त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात आता असे हे लहान पॉकेट त्यामध्ये येतात आणि या एका पुळीत 2 पंप त्या ठिकाणी आपल्याला करायचे असतात। याचं पूर्णपणे द्रावण इथं आपण बकेटमध्ये त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या हरभरा पिकाच्या मुळांचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे। हरभरा पिकाची चांगली पद्धतीने वाढ झाली पाहिजे, हरभऱ्याला काळोखी आली पाहिजे आणि झपाट्याने वाढ आपल्या हरभरा होण्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड त्या ठिकाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 50% ह्युमिक ॲसिड त्या ठिकाणी जे ते पाहायला मिळते। आपण वेगळ्या कंपनीचं वेगळं उत्पादन त्या ठिकाणी असतात, आपण कोणत्याही कंपनीचं ह्युमिक ॲसिड त्या ठिकाणी घेऊ शकता। ह्युमिक ॲसिड प्रामुख्याने आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पांढऱ्या मुळांचा विकास करण्यासाठी उत्तम प्रकारे काम जे आहे ह्युमिक ॲसिडचं त्या ठिकाणी आहे आणि हे तीनच घटक तीनच द्रावण आपण आपल्या शेतामध्ये हरभऱ्याची पहिली फवारणी करता त्या ठिकाणी वापरत आहे। दुकानदार जर 1-2 गोष्टी शिल्लक घेत असेल आपल्याला जर दुकानदार 1-2 गोष्टी शिल्लक देत असेल तर अजिबात त्या ठिकाणी ते घेऊ नका। योग्य वेळी योग्यच घटक त्या ठिकाणी आपण वापरले गेले पाहिजे आणि यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य माहिती देणं हाच त्या ठिकाणी आपला प्रयत्न आहे। म्हणजे योग्य वेळी आता या तीनच घटकची सध्या आपल्या हरभरा पिकाला आवश्यकता आहे आणि या 3 घटकच घेऊन आपल्या हरभऱ्याची पहिली फवारणी त्या ठिकाणी आपण करा। दुकानदार त्यांचे खिसे भरण्यासाठी 1-2 गोष्टी शिल्लक देऊन देतात, म्हणतात की बा पैसे नंतर द्या हे करा, परंतु त्यांच्या नादी न लागता त्यांना एकच सांगा की ज्या गोष्टीची आवश्यकता आम्हाला आहे तेच गोष्ट आपल्याला द्या आणि शेतकऱ्यांना सोपी भाषेत हे समजावं म्हणून आपण अगोदरही व्हिडिओ केला होता आणि स्वतः आपल्या शेतामध्ये आज फवारणी त्या ठिकाणी चार्जिंगचे पंप आहेत त्यामुळे आपली फवारणी चालू आहे आणि हे तीनच घटक म्हणजे अळीनाशक, बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिड तीनच घटक त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे। आणि अशा पद्धतीनं सध्या पहिली फवारणी आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी करून घेत आहे। 25 दिवसाचा हरभरा आपला झालेला आहे आणि पहिली फवारणी घेणं आवश्यक आहे। यामध्ये अळीनाशक, बुरशीनाशक आणि एक टॉनिक म्हणजेच ह्युमिक ॲसिड अशा पद्धतीनं तीनच घटक घेऊन आपली फवारणी जी आहे ते आपण करत आहे। 15 लिटरचे त्या ठिकाणी पंप आहे चार्जिंगचे आणि चांगल्या पद्धतीनं द्रावण करून आपण हे फवारणी घेत आहे। शेतकरी बंधूंनो, शेतकरी हितार्थ खूप सारे असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि हरभऱ्याची पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, घाटे अवस्था फवारणी, फुलधारणा जास्त लागण्यासाठी फवारणी हे सविस्तर माहिती सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि यानंतरही शेतकरी बांधवांसाठी हे व्हिडिओ आपले येत राहतील। म्हणून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा म्हणजे अशीच माहिती अशी शेती उपयोगी माहिती आपल्यापर्यंत नेहमी येत राहील। यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब आपण अवश्य करा। आता सध्या आपली पहिली फवारणी आपण संपूर्ण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी घेत आहे। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। धन्यवाद। जय जवान आणि जय किसान।